बेवारस रुग्ण हॉस्पिटलमधून बाहेर सोडल्या प्रकरणात एका डॉक्टरवर कारवाई करण्यात आली। मात्र ही कारवाई फक्त नावापुरती असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी ससूनच्या गेटवर आमरण उपोषण सुरू केलंय। ससूनच्या गेट बाहेर स्ट्रेचरवर गायकवाड यांचे हे उपोषण सुरू आहे। मी रोडवरील मनोरुग्ण बेवारस अनाथ निराधार पीडित पिकसलेल्या लोकांवरती काम करतो। या लोकांना मी अंघोळ घालून ससून हॉस्पिटलमध्ये भरती करतो, स्वच्छ करतो। परंतु आमचे जवळ 80 पेशंट ते ससून हॉस्पिटलमध्ये भरती केलेले हे निघून गेले असं त्यांच्यावर रेकॉर्डला आहे। आम्ही विचारणा केली असताना, माहिती घेतली असताना ते माहिती उपलब्ध नाही असं ससूननं आम्हाला सांगितण्यात आलं। यानंतर मी आमचे कार्यकर्ते रितेशभाऊ गायकवाड आणि मी एक स्ट्रिंग ऑपरेशन सापळा रचला होता। त्या सापळ्यामध्ये आधी कुमार हा आम्हाला मिळून आला आणि याच्यावरती आपल्या सर्व चॅनेलनं या जागेवरती आवाज उठवला आणि त्याला त्वरित सस्पेंड केलं। ते सस्पेंड केलं, ते तात्पुरते केलं। आमची मागणी अशी आहे की आधी कुमार याला तात्पुरतं सस्पेंड न करता त्याची सनद जी आहे ती डॉक्टरची जी सनद हे रद्द करण्यात येईल, त्याची आणि त्याच्या सहकार्याची, आणि संबंधित विभाग प्रमुख जो आहे त्या वॉर्डाचा त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी, आरोग्यावरती कारवाई करण्यात यावी। पुन्हा अधीक्षक यल्लप्पा जाधव जे आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी। यल्लप्पा जे डीन साहेब जे आहेत एकनाथ पवार साहेब यांच्यावरती कारवाई करणं, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत। महाराष्ट्र शासनानं ते गुन्हे अपहरणाचा गुन्हा दाखल करावा, त्यांच्यावरती खुनाचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करावा, आपल्या पदाचा आणि अधिकाराचा वापर केला म्हणून गुन्हा दाखल करावा, आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा म्हणून आम्ही या जागेवरती मरणोत्तर उपोषण केलेलं आहे। कारण का ज्या माझ्या पेशंटला मी दाखल करतो त्या पेशंटचं त्यांनी निर्जनस्थळी फेकून देऊन अनेक खून केलेले आहेत। उपोषणादरम्यान गायकवाड यांना काही झालं तर याला सर्वस्वी आरोग्य यंत्रणा, आरोग्य विभाग जबाबदार असेल असं रितेश गायकवाड यांनी सांगितलंय। जर दादासाहेब गायकवाड यांच्या जीवितास काही बरे वाईट झाले त्याला या सर्वस्वी ससून रुग्णालयाचे जे अधीक्षक पासून डीन, सरकारी अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील विविध अधिकारी, त्याचबरोबर येथील स्थानिक पोलीस प्रशासन आणि गृहमंत्री हे राहतील। दिलं उपोषण सुरू आणि काय थोडक्यात सांगा। उपोषण सुरू असताना त्यांचे काही अधिकारी आले होते, त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला एक पत्र दिलं। एक पत्र मुळात आम्हाला ज्या आमच्या मागण्या आहेत त्यातलं एकही मागणी या पत्रामध्ये पूर्ण झालेली नाही। अशा प्रकारे आमच्या मागण्या हे आहेत की आधी कुमारला सस्पेंड केलेलंच आहे, परंतु तात्पुरत्या स्वरूपातच सस्पेंड केलेलं आहे। याच्यामध्ये ससूनचे जे अधीक्षक आहे यल्लप्पा जाधव, चौकशी समितीचे 12%, अधीक्षक एकनाथ पवार, त्याचबरोबर अनेक इतर जे काही अधिकारी आहेत त्यांना यामध्ये सहआरोपी करण्यात यावं आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवध, अपहरणाचा गुन्हा, सरकारी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी आणि तसेच खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर कलम त्यांच्यावर लावण्यात यावे अशी आमची मागणी आहे।